श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। दररोजच्या प्रमाणे आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथेला आरंभ करीत आहोत। पुढचा विषय पाहत आहोत आणि पाठीमागच्या विषयामध्ये कालच्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला। 3 पानी बेल आहे, त्याचप्रमाणे 5 पानी बेल आहे। या दोन्ही बेलांना अत्यंत महत्त्व आहे सांगितलं आणि त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगितला की काटे असणाऱ्या बेलाचं झाड आणि ज्याला काटे नसणाऱ्या बेलाचं झाड असे 2 झाडं असतात। ज्या झाडाला काटे नाहीत बेला झाडाला ते सौम्य झाड आहे, चंद्रस्वरूप, म्हणजे त्या झाडापासून पूजा केल्यानंतर तुम्हाला शक्ती किती मिळेल हे निश्चित सांगता येत नाही। परंतु ज्या झाडाला ज्या झाडाला काटे आहेत, काटेरी बेल जो आहे हा याला शिवबेल म्हणतात आणि याच्यामधून भगवान शंकर युद्धसहित सामग्री घेऊन बाहेर पडतो। म्हणजे काटेरी बेलाखाली राहणारा जो शंकर भगवंताचे अधिष्ठान आहे ते लढवय्या आहे, लढवय्य भानामती, करणी, जादू, टोणा, काळी विद्या किंवा आपल्या जीवनात जे काही अडचणी आहेत, लक्ष्मी मानली, कुठं पैसा मिळत नाही, कुठं नोकरी मिळत नाही, अशी लग्न जमत नाही, अशा ज्या अनेक अडचणी आहेत या सर्व अडचणी सोडवणं एकच बेल आहे, तो म्हणजे काटेरी बेल। आणि काटेरी बेल झाड हे जंगलात असतं, सहसा मिळत नाही असं व्याजा त्या पुराण सांगितलं की हे झाड दुर्मिळ आहे। परंतु आपल्या कल्किदत्त मंदिरामध्ये हा काटेरी बेलाचा वृक्ष आहे, त्याला बेल पण येतात आणि त्याच्या खाली सुद्धा पंचमुखी शिवलिंग आहे, त्याची जर येणारे भाविक पूजा करतात। त्यामुळं ह्या बेलाला आणि या काटेरी बेलाला अत्यंत महत्त्व आहे। काटेरी बेलाची पूजा करणारी जी व्यक्ती आहे त्याला जगात सतत यश मिळतं, अपयश येत नाही, त्याचा पुढचं पाऊल पडतं। बाकीच्या बेलांची पूजा केल्यानंतर ते निश्चित सांगता येत नाही, यश नो चालणार आहे नाही। परंतु काटेरी बेलाची पूजा केल्यानंतर सिंहासारखे गर्जन करणं तत्व तयार होतं आणि ती व्यक्ती
अभ्यास भक्ती करणारी सतत समाजात जय मिळत चालते. आयुष्यात तेव्हा अपयश येत नाही, त्याची प्रगती होते. म्हणून काटेरी बेल हा सर्वात श्रेष्ठ बेल आहे. त्याची प्रत्येकाने पूजा करावी किंवा त्याची लागवड करावी आपल्याकडे, म्हणजे आपला त्यापासून फायदा होईन. आता पुढं काय, भगवान महेश्वराचे आभ्यंतर पूजनाचे स्वरूप, सकल तथा निष्कल तत्वाची व्याख्या, 26 तत्वांचा परिणत तथा संपूर्ण चराचर जगतची विश्वशिवरूपता हे पाहायचं आहे. शैलादी बोले म्हणजे नंदिकेश्वर म्हणाले, आपल्या हृदयात अग्निमंडल, सूर्यमंडल, त्याचप्रमाणे चंद्रमंडळाचे ध्यान करे. पुन्हा क्रमपासून त्यापासून उपर 3 गुण, 3 आत्मा तथा त्याचे उपवर कलायुक्त स्वरूपवाले कलारहित अर्धनारी नटेश्वर महादेवाची भावना करून त्या योगाद्वारा त्याचे पूजन केले पाहिजे. यदि चिंतनाचे ध्यानावस्थित चित्तात चिंत्य तत्व बहुविध आहे, जाणण्याचे कारण अनेक रूपात प्राप्त होत आहे. त्याप्रमाणे अभेद बुद्धीचे कारण चिंता करणे उचित नाही. भक्ती करताना चिंता करायची नाही, देव प्रसन्न होईल की नाही, खरं शंकर हे खोटं आहे, त्याच्यावर चिंता करीत बसला तर तुम्हाला कधीच फळप्राप्ती होणार नाही. परमेश्वर आहे म्हणजे आहे, त्याची भक्ती केलीच पाहिजे. यासाठी यजमानाला असं पाहिजे की आपले परम प्रयोजन जो ध्यानरूप सदाशिव आहे त्याचे ध्यान केले करणे, स्मरणावर ध्यान करणे, प्राप्त करणे, ज्ञान प्राप्त केले पाहिजे. अन्यथा पुरुष तथा शरीराचे ब्रह्म सदाशिवला कभी सुद्धा प्राप्त न सकेगा. सदाशिव को कभी प्राप्त करू शकत नाही. आता या ठिकाणी जरा महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. परमेश्वर प्राप्ती करायची म्हणजे एकाग्र चित्त पाहिजे, तेव्हा भगवान परमात्मा प्राप्त होईल. आपण जर वाकड्या तिकडे आपण बसलो तर भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही. देह ही सुद्धा पूर आहे. या पुरात शयन करण्याचे कारण ही जीव पुरुष म्हटला आहे. जो यज्ञापासून राज्याचे यजन करतो व यजमान आहे, म्हणजे आपला जीव हा यजमान आहे. महेश्वर ध्येय आहे, त्याचे चिंतन ही ध्यान आहे. मोक्ष ही जीवनाचे प्रयोजन आहे. या लक्षात भले मोठे मोठे जाणण्याला ही वास्तविक रूपापासून प्रधान पुरुष शिवाला प्राप्त प्रधान शंकरला प्राप्त केलं पाहिजे, त्याच्याशिवाय जीवाचं कल्याण होणार नाही. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा शिव आणि जीव याचं उदाहरण घ्यायचं म्हणलं म्हणजे आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये जीव आहे म्हणजे अंधार आहे, उजेड नाही. पण जेव्हा बल्ब लावा घरात उजेड करू त्यावेळेस आपला जो अंधार आहे घराचा तो नष्ट होतो. तसं जीवाचं जे अज्ञान आहे ते जवळ जीवनाचं अज्ञान हटण्याकरता सदाशिव जो परमात्मा आहे तोच आपल्या हृदयात आल्याशिवाय आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही किंवा आपलं सत्य ज्ञान होणार नाही. आणि सत्य ज्ञान होण्याकरता परमेश्वराचं चिंतन ध्यान केलं पाहिजे, सोमरस प्याला पाहिजे, फळांचा रस प्याला पाहिजे, शरीर शुद्ध केलं पाहिजे. कारण भगवंताचं ध्यान करण्याकरता तिथं शुद्ध सांगितलंय. देह शुद्ध करून भजनी भजावे. देह शुद्ध असला तर परमेश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. कोणी तंबाखू खाते तेव्हा पुढे
कोणी काय खाते राम 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 हे चालत नाही. तुमचं शरीराचं अमंगळपणा वाढत चाललेला आहे. सत्य शरीर शुद्ध म्हणजे तुमचं शरीर हे कृतयोगासारखं सत्य आहे. ते थोडं डळमळ करत म्हणजे तीर्थयोगासारखं आहे. भक्ती करू का नको म्हणणारं ते द्वापारसारखं आहे. आणि काय भक्ती करायची, कसला देऊन धर्म काय तिथे नाही लागतो असं म्हणणारं जे तत्व आहे ते कलियुगासारखं मानवाच्या भावनेत गुंत. परमेश्वर आहे म्हणजे आहेच आणि तो कधी नष्ट होत नाही. नच लिंगम नच वयम, लिंग नाही वय पण नाही, पण परमेश्वर सत्य आहे. त्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा शिव परमात्माचं सत्य ज्ञान होईल. नारळ आतमध्ये फोडून आत कवटीमध्ये काय दिसत नाही, पण नारळ त्या कवटीच्या आत काहीच नाही त्या अवस्थेत आलेला आहे म्हणून तो दिव्य आनंदात वाढतोय. त्याची वाढ व्यवस्थित होते आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काय फरक होत नाही. खोबरं करवंटी काथ्या सगळं त्याच्यामध्ये जिवंतपणा येतोय. शिवाय त्याला कोंब फुडून पाण्याला कोंब फुडून सुद्धा वृक्ष तयार होतोय. म्हणजे सोमवल्ली ही इथं अनुभव येते. तर परमेश्वर प्राप्ती ही बाजारचा भाजीपाला नाही. देवांच्या हाताखाली जे गण आहेत, देव परमेश्वर आणि गण हे जवळजवळ सारखेच असतात. परंतु परमेश्वराचे गण हे त्यांचे संरक्षण प्रचार करणारे, आपल्या शिवाबद्दल कोणी वाईट काय म्हणते कुठं त्याला तडाखे देणारे हे रुद्रगण आहेत. शंकराची निंदा करणारे जे लोक असतील त्यांना भगवान शिवचे जे गण आहेत ते छळतात, त्रास देतात. अशा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवाची भक्ती का करायची हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याला राम व्हायचे ना त्याने शंकराची भक्ती करायची म्हणून तो राम होणार. ज्याला कृष्ण व्हायचे ना त्याने शंकराची भक्ती म्हणून तो कृष्ण होणार. ज्याला शिव छत्रपती जाणता राजा व्हायचे ना त्याने शंकराची भक्ती करायची म्हणून तो जाणता राजा होईल. आणि मग जय शिवाजी जय शिव भवानी अशी घोषणा केली पाहिजे. जय शिवाजी जय शिव भवानी. कारण या ठिकाणी शिवभवानी म्हटलेलं आहे, भवन नव्हे. जय शिवाजी जय भवानी आपण म्हणतो याच्याकरता आपल्याला जो शंकर प्रगट शक्ती आहे शिवशक्ती आणि भवानी शक्ती हे दोन्ही शक्ती आपल्याला मिळण्याकरता जय शिवाजी जय शिव भवानी अशी घोषणा करायला पाहिजे. तो आपल्याला परिपूर्ण शक्ती जाणतराची शक्ती प्राप्त होईल. शिवाजी महाराज जय शिवभवानी म्हणायचे. काय म्हणायचे? जय शिवभवानी जय शिवभवानी माता की जय असे म्हणायचे शिवाजी महाराज. मग युद्ध करायचे, लढायचे, जय मिळायचा. आता नुसतं आपण भवानी माता म्हणतो, त्या शिवशक्ती आल्याशिवाय तुम्हाला उत्तेजन मिळणार नाही. म्हणून जय शिवाजी जय शिवभवानी असं जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा तुम्हाला शिव जाणता राजाची शक्ती प्राप्त होईल. तुम्ही शिवाजी बनणार. शंकराची भक्ती कोणी केली? रामप्रभूने, कृष्णाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून तुम्हाला जर रामप्रभू व्हायचं असेल तर शंकराची भक्ती केली पाहिजे, तुम्ही राम होणार. कृष्ण व्हायचं असेल तर शंकराची भक्ती करायची, तुम्ही कृष्ण होणार. जाणता राजा शिवाजी व्हायचा असेल तर तुम्हाला शंकराची भक्ती करायला पाहिजे, म्हणजे पार्वती भक्ती प्रसन्न होते, ती शक्ती आपल्याला मिळते. अशा दृष्टीने याच्यामध्ये गुणगुंजन आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिव भवानी ही घोषणा करा. जय शिवाजी जय शिव भवानी असं आपण जेव्हा म्हणू तेव्हा आपला शंकरासहित पार्वतीसहित
सर्व शक्ती प्राप्त होणार आहे, आपल्याला जय मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्याला अनुभव येणार आहे. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष अवतार आहेत. अनेक लोकांना ते दिसतात, भेटतात. मी एका घरी गेलो होतो, त्या घरी रोज माणसं मारायची. दर वर्षाला आषाढाचं का माणसं मारायची. तिथे शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता. घोड्यावर शिवाजी महाराज चाललेत, मावळ्याबरोबर आहेत. मी तिथे गेल्यानंतर म्हणलं बाबा शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता, पूजा करता इथं. म्हणजे हो बाबा, आमच्या वाड्यामध्ये आमच्या आडनावामध्ये दर आषाढी अमावस्येला माणूस मरतो. तर मी त्याला म्हणलं बाबा आता दत्त राम राम, ओम दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम भजन म्हणा आणि सर शेवटला जय शिवाजी, जय शिव भवानी असं म्हणा. त्याने तसं म्हणायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या घरातली माणसांचं मरण थांबली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुद्धा नामस्मरणात काय, पण शिवाजी महाराज आता प्रत्यक्ष फिरत आहेत, भेटतात लोकांना. किती लोकांना भेटले असते? माझ्या पद्धतीप्रमाणे आतापर्यंत मला जेवढी लोक भेटली 50-60, त्यांना शिवाजी महाराज दर्शन झालेलं आहे प्रत्यक्ष. आणि त्यांचं काही संभाषण पण झालं असेल. त्याचे काही माणसं संपल्यात, काही असतील शिल्लक. तर अशा दृष्टीने हे शिवभक्तीचं रहस्य प्राचीन काळी होतं, आता आहे. आता शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. येथे कुल 26 तत्व आहेत. या 26 तत्वात ध्येय आहे, 25वा ज्याचा जीव आहे. 26 तत्व आहेत, 25वा ह्याचा जीव आहे. त्याचप्रमाणे 24वा तत्व जे आहे ते अव्यक्त आहे, अर्थात प्रकृती आहे. महत आदी अर्थात महतत्व आहे. अहंकार 5, तन्मात्रा हे 7, 5 कर्म इंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5, महाभूत तथा मन ही 26 तत्व आहेत. या 26 तत्वात तत्व शिव आहे. यामध्ये 26वा तत्व आहे ते शिव आहे. तो ब्रह्माचा तथा संसाराचा रचयिता आणि भरण करता आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. या शंकर भगवान जो आहे याला वेदामध्ये स्थान आहे का नाही, हा वैदिक देव आहे का नाही, का काल्पनिक आहे. तर वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये हिरण्यगर्भ प्रजापती ऋषी क देवता त्रिशुभ दैव स्वराज सांगितलेला आहे. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ऋग्वेदामध्ये 10 ऋचा सांगितलेल्या आहेत, तर अथर्ववेदामध्ये त्या 33 सांगितलेल्या आहेत. मग परमेश्वराने हा जीव निर्माण केला. मग हा शंकर भगवंताने हा जीव निर्माण केला. मग ह्या जीवाला मेंदू कोणी दिला? म्हणजे कल्केश्वराने, म्हणजे भगवान शंकराने दिले, कल्केश्वराने दिला. याला डोळे, नाक, कान, हातपाय कोणी दिले? कल्केश्वराने. याला माणसाला कंठ, घसा, जीभ कोणी दिले? कल्केश्वराने. मानवाला छाती, हात हे कोणी दिले? कल्केश्वराने. हृदय कल्केश्वराने दिले. नंतर नाभी कल्केश्वराने दिले. नंतर फासळ्या ह्या कल्केश्वराने दिल्या. मग या माणसाला बेंबीपाशी सगळ्या शेळ्या एकत्र आणण्याचं कार्य कल्केश्वर भगवंतांनी केले. नंतर याच्या पाठीमागे म्हणजे प्रजापतीचं जे सूत्र आहे, वंश वाढवायचं, जे जसं तसं वंश कायम ठेवायचा, हे तत्व कोणी विकसित केलं? कल्केश्वराने. म्हणजे भगवान कल्केश्वर भगवान म्हणजे महादेवाने केलेला, याला कल्केश्वर म्हटलेलं आहे. ते कल्केश्वर हा वैदिक देव आहे. भगवान शंकर हे वैदिक देव आहेत. आणि ह्या वैदिक देव आहेत हे गोगस किंवा कुठून तरी गप्पा मारणे नाहीत.
वैदिक याचा अर्थ सनातन आहेत, कधी नाश न पावणारे, कधी नष्ट न होणारे, कधी न मरणारे अजन्म आहेत. अशा दृष्टीचे भगवान शंकर जे आहेत हे कल्केश्वर वेदात सांगितले. हृदय कोण दिले, बुद्धी कोणी दिली, ज्ञान कोणी दिले, सगळे कल्केश्वराने दिले. तुम्हाला पाहिजे माहिती अतिशय वाचून पहा. क देवता क म्हणजे कल्केश्वर, पंचमुखी शिवलिंग, महाज्योतिर्लिंग, मानवाला ज्ञान कोणी दिलं कल्केश्वराने. जगातला पहिला मानव म्हणजे प्राणी, जो मानव प्राणी जो आहे तो भगवंताने म्हणजे कल्केश्वराने प्रगट केलेला आहे. कुत्र, मांजर किंवा माकड याच्यापासून आपली मानवाची निर्मिती झालेली नाही. हिंदू धर्मातला जो माणूस आहे, सनातन हिंदू धर्म आहे, जो विश्व हिंदू धर्म आहे, त्याचा जो पहिला मानव आहे तो मानव, तो जीव जो आहे त्या मानव स्वरूपाला आणण्याचं काम भगवान शंकर कल्केश्वराने केलं, परमेश्वराने केलेलं आहे. म्हणजे मनुष्य हा माकडापासून किंवा कुठून तरी तत्व दाखवून तयार झालेला नाही, कारण हा परमेश्वराने केलेला आहे. मग मेंदू कोणी तयार केला? कल्केश्वराने. डोळे, कान, नाक, जीभ कल्केश्वराने. घसा कल्केश्वराने. हृदय कल्केश्वराने. हात कल्केश्वराने. हासळ्या कल्केश्वराने. नंतर नाभी कल्केश्वराने. प्रजापती उत्पत्ती रंगसूत्र कल्केश्वराने. आणि पाय कल्केश्वराने. टाचा, गोटे, बोट हे सगळे भगवान कल्केश्वराने निर्माण केलेलं वर्णन आपल्या वेद ग्रंथामध्ये आहे. कल्केश्वरा हा देव आपल्या कल्की दत्त मंदिरात शिरूर क्षेत्रात पाषाणवाडीमध्ये आहे. त्यामुळं येणाऱ्या भाविकांचा मेंदू, हृदय हे सगळे दुरुस्त होतात. कारण मानवाला निर्माण करणारा जो देव आहे त्याचं माहिती तुम्हाला नाही, आणि त्यामुळं आपल्याला आपलं जीवन सुरक्षित ठेवता आलेलं नाही. कारण हे औषध घ्या, ते औषध घ्या, अहो मेंदू कुठं प्रयोगशाळेत तयार होत नाही, तो परमेश्वराने निर्माण केला. हृदय प्रयोगशाळेत तयार होत नाही, ते केलं. अरुणा लोहिया लोहिनी ताम्रपत्रा. तर असं जे लिहिलेलं आहे वेदात की तांबड्या रंगाचा जो लोखंड आहे आणि तांब या दोन्हींचं मिश्रण होऊन रक्त बनतं, हा सिद्धांत पहिला वेदामध्ये मानलेला आहे. जगाच्या आरंभी भगवंताने तयार केलं रक्त. कोण तयार केलं? भगवंताने केलं. म्हणून तेव्हा रक्त प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. रक्त प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. नंतर मेंदू प्रयोगशाळेत होत नाही, हृदय प्रयोगशाळेत तयार होत नाही, रक्त प्रयोगशाळेत तयार होत नाही, जीव प्रयोगशाळेत तयार होत नाही. मानवाचं जे काय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे जीवन, तो मानव परमेश्वराने निर्माण केलेला आहे. तो माकडापासून, कुत्र्यापासून, नेच्यापासून झाला नाही, लक्षात ठेवा. वेद वाचा मग बोलायचं काय कारण आहे? ऋग्वेद 10वं मंडळ, अथर्ववेद 10वं मंडळ आणि श्रीलिंग महापुराण, श्री रामलिंग महापुराण 10वा अध्याय. बघा 10चा आकडा आला सगळ्या ठिकाणी. किती महत्वाचं उत्तर याच्यामध्ये की भगवान परमात्माने मानव निर्माण केलेला आहे. त्याला हात, पाय, डोळे, कान सगळं तो देतो. बाकीचं कोणाला निर्माण करण्याचा अधिकार नाही आणि केलेला नाही. ज्या वेळेस हा देव प्रसन्न कल्की दत्त महाराज कल्केश्वर या नावाने हे सगळ्या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेला आहे. त्यामुळं समाजाला याचा फायदा होतो. जगाचा आरंभी आलेला देव आहे तो काय करून गप्पा मारत आलेला नाही. आणि शंकर भगवान हे वैदिक देव आहेत. अशा ब्रह्मा विष्णू महेश हे वैदिक आहेत. रुद्राने हिरण्यगर्भाला उत्पन्न केले. भगवान शंकर हे स्वाधिक अर्थात जगताचे परम कारण विश्वात्मा, त्याचप्रमाणे शिव विश्वरूप आहे. कोण? भगवान शंकर विश्वरूप आहे. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद
सौहृताय दशांगुलम. वेदामध्ये पुरुष सुक्त सांगितलंय, अथर्ववेदात पुरुष सुक्त सांगितलंय, काय ठिकाणी तंतुवर राहिलेलं आहे. ते तुम्ही अवश्य अभ्यास करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की विश्वरूप कसं असतं. भगवान कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, रामप्रभू हनुमंताला विश्वरूप दाखवलं, नर स्वर त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवलं, आणि आपला जो कल्की दत्त महाराज आहे त्याने आपल्या मंदिरामध्ये अनेक लोकांना विश्वरूप दाखवलं. असं विश्वरूपाचं ठिकाण म्हणजे कल्केश्वर. हा जो कल्केश्वर यांनी मानव प्रथम निर्माण केला आणि मग जग निर्माण झालंय. मनू, शत्रुपा हे सगळं या भगवंताने निर्माण केलेलं आहे. पुढे येईन तो विषय नंतर पाहू. आता पुढे चालू. ज्या प्रकारे माता पिताचे बिना पुत्र उत्पन्न नाही होत नाही, त्या प्रकार उमासहित शिवाचे बिना तीनों जगत की उत्पत्ती संभव नाही. सत्य वैकुंठ कैलास जे आहेत हे उत्पन्न होण्याकरता आदिमाया शक्ती पार्वती आणि शंकर भगवान हे त्याला कारणीभूत आहेत. त्याशिवाय जग झालं नाही. सौनत कुमार म्हणाले, जेव्हा परमात्मा महेश्वर शिव ही सर्व काही करतो, करणावाला आहे, सात आपले सर्व आहे की परमेश्वर शिव सत्नित्य विशुद्ध चैतन्य निष्कल तथा मुक्तिदाता आहे. तो फिर वे अल्पात्मा जीवाला बंध मोक्षापासून आणि पुन्हा निष्कल अर्थात निष्क्रिय होते हुए कैसे सकता आहे. याच्यामध्ये जरा बरीच अडचण सांगितली त्याने. अल्पात्मा जीवाला बंध मोक्षातून कसं सोडलं जातं. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं घर आहे, या घरामध्ये अंधार आहे आणि या घराला सूर्याचा प्रकाश आणायचं. तर मग त्या घराला खिडक्या जरी ठेवायच्या नाही तर घरामध्ये दिवा लावायचा. म्हणजे हा जो अज्ञान आहे घरामधलं ते संपून जाते. तशा प्रकारचा हा जो अल्पात्मा अल्पा जीव आहे त्याला बंधन कसं सोडायचे. तेव्हा आता पुढं कोणाचं उत्तर देत आहे हे पाहू. शैलाजी बोलले म्हणजे विनंती कसं मला, काळ संपूर्ण जगाचा सृजन करताय. काळ हा सर्व जगाचं सृजन नियंत्रण करतो. परमेश्वर काही काळाला प्रेरणा देऊन प्रदान करतो. अर्थात काळाचे माध्यमापासून परमेश्वर जीवाला बंध मोक्ष देतो. निष्क्रिय मन शिवाचे ध्यान करले यासाठी हे भी निष्क्रिय स्वरूपवाले आहेत. निष्क्रिय आता अर्थ फार अवघड आहे, कारण कुठलाही मनुष्य निष्क्रिय होणे अवघड आहे. क्रियाच नाही कुठली, श्वास घेणे सुद्धा क्रिया नाही, हे निष्क्रिय झाला. तेव्हा जीव जो आहे त्याला शंकर भगवान निष्क्रिय करतो. मग तो बांधतो, मग तो तर होऊ शकत नाही. म्हणजे शिव हा निष्क्रिय आहे. काळ जो आहे तो जगाचं सृजन करणार आहे आणि त्या काळाला नियंत्रण करून त्यातून आपली सुटका करून सगळ्या जगाची सुटका करणारा भगवान शिव परमात्मा आहे. यासाठी रामप्रभू शंकराची भक्ती करीत होते, श्रीकृष्ण शंकर भक्ती करत होते, छत्रपती शिवाजी महाराज शंकर भक्ती करत होते. अशा यांना काळाच्या वागातून बाहेर पडले, समाजाचे कल्याण केले. यांनी तशा प्रकारचं आपण सुद्धा निष्क्रिय भक्ताची निष्काम भक्ती केली पाहिजे. देवा मला असं होऊ दे, मला देवा तसं होऊ दे म्हणतोय, याला माणूस आहे. तुला तसं होण्याकरता तो शरीर पहिला शुद्ध कर, मग बोल. जर आपलं शरीर शुद्ध नसेल तर आपण काही करू शकत नाही. ज्याप्रमाणे माता पिता शिवाय पुत्र उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे उमा सहित शिवाशिवाय बिना
तीन लोकांची उत्पत्ती झाली नाही. समज करून म्हणाले, जर परमात्मा महेश्वर शिव आहे, सर्व काही करणार आहे, करतो आहे, सात आपले हे सार्वभिकात आहे. परमेश्वर शिव सत्य विशुद्ध चैतन्य निष्कल तथा मुक्तिदाता आहे. तो अल्पशा जीवांना बंध मोक्ष कसा देतो आणि कशा प्रकारे त्याची सुटका करतो हा महत्त्वाचा मुद्द्याने निष्क्रिय कसा करतो सांगितलं आहे. शैलेश बोलले म्हणजे म्हणाले, काल संपूर्ण जगदात सृजन करणारा आहे. परमेश्वर काही कुछ भी करने में काल को सब प्रेरणा प्रदान काही करण्यासाठी परमेश्वर त्या काळावर मात करतो. अर्थात काळाचे माध्यमापासून परमेश्वर जीवाला बंध मोक्ष देत आहे. बंध मोक्ष निष्क्रिय मन शिवाचे ध्यान करत असतो. यासाठी हे सुद्धा निष्क्रिय स्वरूपाले होतात. ह्या परमेश्वराचे कर्मापासून हे समग्र जगत प्रतिष्ठित आले. कारण हे जगत त्या देवदेव परेश्वराची अष्टमूर्ती आहे. आकाश, पृथ्वी, वायू, तेज, जल, यजमान, सूर्याचा धाम, चंद्रमा या 8 मूर्ती आहेत. या 8 मूर्तीवर बिना हे जगत होत नाही. सब प्रभूचे स्वरूप आहे. अतिव विचार करल्यापासून हे ज्ञान होते की चराचर जगत परमेश्वराच्या स्थूल रूपात व्यक्त झाले आहे. हे श्रेष्ठ द्विजो ब्राह्मणो ऋषिगण कहते आहे की म्हणाले की परमेश्वराचे जो सूक्ष्म रूप आहे त्याचे जो वर्णन नाही केले जाते शकता, क्योंकि वाणी ते वर्णन करण्यास संपूर्ण होत नाही. आपली बुद्धी मनसहित वापरलो राहते म्हणजे असमर्थ होते. मनसहित वापर परत लवकर येते. अर्थात ते मन तथा वाणीपासून सर्वथा अगम्य आहे. वाणीपासून सर्वथा अगम्य आहे म्हणजे शिव जो आहे, परमेश्वर जो आहे तो अगम्य आहे. त्याचे गमन करता येत नाही का, त्याच्याकरता आपल्याला नियंत्रण आणता येत नाही किंवा पाहता येत नाही. जीवा संपे जीवपण, ज्ञाना संपे ज्ञानपण, बुद्धी संपे बुद्धिपण, तेव्हा एकम सत परिपूर्ण जाण. हे आपल्या कल्केश्वरीचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी त्याचं वर्णन आलेलं आहे की अष्टदा प्रकृती ज्या आहेत त्या भगवंतापासून प्रगट झाल्या आणि इथपासून जग तयार झालं. आणि भगवान अतिशय सूक्ष्म आहे. तो बुद्धीने, वाणीने, कर्माने, कुठल्याही गोष्टीने जाणू शकत नाही. अगम्य आहे म्हणजे अतिशय महागुह्य आहे. इथं विज्ञान प्रवेश करू शकत नाही. तुमचं मन बुद्धी प्रवेश करू शकत नाही. म्हणजे इतकं गुह्य हा परमेश्वर आहे. त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला तो प्राप्त होणार. ब्रह्म अर्थात रुद्राचेही वाचक आनंद आहे असे जाणणारा विद्वान कधीही भयभीत होत नाही. अशा प्रकारे पिनाकी शिवाचे आनंदमय स्वरूप जाणून भयभीत नाही होण्याच्या भयभीत व्हायचं नाही. सर्वत्र रुद्राची ही विभूत्या व्याप्त आहे. ऐसा विश्वासपूर्वक जाणकर तत्वदर्शी मुनियों ने म्हटले आहे की सब कुछ रुद्र ही आहे. सर्व काही शिवच आहे. सत्यम शिवम सुंदरम परमेष्टी शिवाला शिवाचे महिमाला समजून त्याला सतत नमस्कार केला पाहिजे. या संपूर्ण जगताला ब्रह्म अर्थात शिवापासून व्याप्त जाणले पाहिजे.
कोणी सर्व रुद्र ईश्वर पुरुष महादेव महेशान परात्पर शिव तथा विभोला सर्वत्र विराजमान समजले पाहिजे. त्याचे ध्यान तथा चिंतन केले पाहिजे. हे सुवृत्त चतुर्व्यूह मार्गापासून अर्थात ध्येय ध्यान यजमान आणि प्रयोजन रूपापासून विचार करून तथा पाहून जो परमेश्वराचे ज्ञान घेतो व मुक्त होत जात आहे. संसाराचे हेतू सममत्व तथा मोक्ष हेतू विराग आहे, वैराग्य आहे. चिंतक योग्यापासून चतुर्व्यूह मार्ग मुक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन म्हटले गेले आहे. ब्रह्माजीने बुद्धीचे साठी बहुत प्रकारची चिंता रची, किंतु रुद्र का चिंतन सभी चिंताओं श्रेष्ठ म्हटले आहे. इसल्यात काही संशय नाही. इंद्र की इंद्रिय चिंता, सोम की सौम्य नामक चिंता, नारायण की चिंता, सूर्य की चिंता था अग्नि की चिंता, या सर्वाला चिंता वास्तव में रुद्र की चिंता आहे. या प्रकारे विचार करून व चिंता मी हीच आहे तथा वह परमेश्वर भी मैं सुधा आहे. जो भक्त इन दोनों बातों को श्रद्धापूर्वक अपने मन में स्थापित करून राहतो वह परमेश्वर भिन्न नहीं होय. अतः इस प्रकार के चिंतन ब्राह्मी चिंता कही गई है. चिंता या संदेह नाही. म्हणजे शिवम मी शिवाय मीच ब्रह्म आहे अशी जी आपली एक उक्ती आहे, पण निष्क्रिय अवस्थेत झाली पाहिजे. वरण भात आमटी खाऊन असं म्हणणं चालणार नाही. त्याला फळच खाल्ली पाहिजे, सोमरस पिला पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येईल. तसा अनुभव येणार नाही. हे ब्राह्मण हो, या प्रकारे पहिले हे ध्यान केलं पाहिजे की हा स्थावर जंगम रूप जगत ब्रह्ममय आहे. पुन्हा ब्रह्मात्मक शिव का स्मरण केले पाहिजे. चर का विभाग भी छोडलं पाहिजे. अर्थात चराचर चिंतनाचा ध्यान भाव नाही ठेवला पाहिजे. भावाचे ध्यान केलं पाहिजे आपण, तेव्हा आपला ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. आता तुम्ही ध्यानात बसले, ओम नमः शिवाय आला का मोबाईल, ओम नमः शिवाय कोण बोलत आहे, ओम नमः काम खात आहे, हे सगळे ज्या क्रिया आहेत हे तुम्हाला घातक आहेत. परमेश्वर चिंतन करायचं म्हणजे गोव्यात बसायचं. हिमालयात जे साधू राहतात एकांतामध्ये, त्याचं कारण हेच की ते निष्क्रिय अवस्थेत राहतात. जीवाचं शिवस्वरूपामध्ये रूपांतर करतात आणि मग ते मै शिव हूँ, मै ब्रह्मा हूँ असं म्हणतात. म्हणजे शिवोम 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 असं म्हणतात. हे म्हणण्याचा अधिकार भक्त कोणला आहे? सर्वांना आहे. परंतु शरीर शुद्ध पाहिजे, आहार शुद्ध पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे म्हणतो तेव्हा फायदा करता घेता येईल. काही पुरुषासाठी काही त्यागणे योग्य, घेणारे योग्य, अलभ्य प्राप्त न होणे योग्य, कृत्य करणे योग्य, झाप अकृत्य न करणे योग्य, हे राहत नाही. त्या संतुष्ट पुरुषाची चिंता ब्राह्मी चिंता आहे, याच्यात संदेह नाही आहे. या प्रकारे मी क्रमपासून अभ्यंतर पूजन का वर्णन केले आहे. अभ्यंतर अर्चन करणारे पुरुष नमस्कार आदि के द्वारा सदा पूजनीय आहे. असे ब्रह्मवादी पूजक विरूप तथा
विकृत हो तो भी उनकी निंदा नहीं करनी चाहिए, करायची नाही. म्हणजे आपण आपण पूर्णला पोचलो आणि दुसरा पोचणार तर आपण निंदा काय म्हणतो, आज माझा पोच आणि सोडून द्यायचा विषय. विद्वान पुरुषाला ज्ञान जानबूझकर कुसल्या भी अभ्यंतर पूजन की परीक्षा नाही घेतली नाही पाहिजे. अल्पबुद्धीवाले असे निंदक उशी प्रकार दुःखापासून पीडित होतात. जैसे प्राचीन काळात दारुकोणात रुद्राची निंदा करणारे मुनींनी कष्ट प्राप्त केले होते. आत्मवनाश्रम में राहणारे पुरुषों को चाहिए कि हे वर्णाश्रम अतीत ब्रह्मवेत्ताओं की सदा सेवा करे तथा त्या उन्हें नमस्कार कर, त्याला नमस्कार करा. ब्रह्मवेत्ता आता या ठिकाणी मोठा मुद्दा आहे. जगामध्ये ब्रह्मज्ञान सांगणारे कोण आहेत? कोणाची भक्ती करायचे? दत्तात्रय महाराज, याज्ञवल्क्य, कपिल मुनी आणि शुक मुनी, हे 4 ब्रह्मवेत्ते. या 4 ब्रह्मवेत्त तत्वज्ञान जेव्हा आपण वाचू का अभ्यास, ब्रह्मसत्यम सर्व काही ब्रह्मच आहे. आणि या अवस्थेमध्ये जेव्हा आपली बुद्धी स्थिर होईल आणि जेव्हा बुद्धी संपे बुद्धीपण, ज्ञाना संपे ज्ञानपण, तेव्हा आपल्याला खरोखर परमेश्वर प्राप्ती होईल यात शंका नाही. तर याकरता आपल्याला नेहमी चिंतन केलं पाहिजे, ईश्वर प्राप्ती केली पाहिजे. आज होळीची पौर्णिमा आहे. याच्यामध्ये भक्त प्रल्हाद होलिकेने आपल्या मांडी घेऊन बसले आणि ती पेटवली तरी तो जळला नाही, कारण नारायण नारायण म्हणजे तो भक्त प्रल्हाद इतका एकनिष्ठ झाला भक्ती मार्गात, अनेक संकटातून तो वाचलेला आहे. अखेर शरस्तंभातून भगवान प्रगट होऊन हिरण्यकशिपूला सरळ केलेला आहे. अशा भक्त प्रल्हादाला आज त्यांची आठवण म्हणून होलिका सण साजरा केला जातो. भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणायचे आणि एकनिष्ठ राहिले, त्यामुळं त्यांना खरोखर ईश्वर प्राप्ती झाली. आता आपला काटा मोड आपण ओरडत बसतो. भक्तवरकी संगत आले पण ते देवाचं नाव सोडलं नाही. तिथं आपल्याला बोल, आमचं ऐकतो का? नाही ऐकत. मग आमचं ऐकतो, आम्ही 1000 रुपये देतो. बाळला लागला खायला. एक मोठा एक आमदार खासदार होते, ते म्हणले आता आपण या गावाच्या मंडळींची परीक्षा घेणार आहोत. हे सगळे शिवभक्त आहेत, रुद्राक्षा माळा घातलेत, घंटे लावलेत, रोज शंकराच्या मंदिरात जातात. पण त्यांनी सांगितलं दौंडिली गावात सभा आहे, सभेला या. त्याप्रमाणे सगळी गावची मंडळी सभेला जमली. त्यांनी सांगितलं उद्या मी या ठिकाणी मोठा भंडारा जेवण करणार आहे. जो माझ्या पंक्तीला बसून जेवण करीन त्याला मी 10,000 किंवा 50,000 रुपये बक्षीस देणार आहे. अशा दिवशी दौंडी दिली आणि भक्तांची परीक्षा ठरली. त्याप्रमाणे बरेचसे लोक त्या आमदार खासदाराच्या सभेला आले. सगळे थांबले. ऐका म्हणे, पुन्हा तुमच्या गळ्यात ज्या माळा आहेत त्या माळा काढून ठेवा. त्या माळा काढून ठेवायच्या आणि हे जे काय पुढे ठेवलंय वाकड्या तिकडे ते खाल्लं पाहिजे. ह्या पंक्तीत तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला 50,000 काय पण 1 लाख रुपये सुद्धा मी देणार आहे. आता त्याच्यामध्ये जे खरे शिवभक्त होते ते म्हणले लाखच काय पण 1 कोटी रुपये द्यायचं, आपण या पंक्तीला बसणार नाही आणि या अमंगल खाणार नाही. बऱ्याच लोकांनी माळा काढून खुर्च्या ठेवल्या कच्च्या डोक्याची आणि जेवले. म्हणे उद्या सकाळच्या बारी तुम्हाला बक्षीस जाहीर होईल. ज्या जे पंक्तीला बसले त्यांनी आपली नावं द्यावेत. गोमध्ये तेव्हा सगळी नावं देऊन टाकली. 5-50 जवळजवळ 1000 नावं झाली. आणि ज्यांनी त्या पंक्तीला बसल्या त्यांनी पण आपली नावे द्यावीत. ती जवळजवळ
ती पण 1500 झाली. सकाळच्या वारी सगळी मंडळी जमली आमदार खासदारच्या दारात. म्हणले आता मी जाहीर सभा घेणार आहे, प्रत्येकाला पैसे देणार आहे. सांगा तुम्ही कोणाची भक्ती करताय? भगवान शंकराची. मी शंकराशी एकनिष्ठ आहात का? होय. ज्यांनी खालण्याची म्हणल्या होय. पण ज्यांनी खालण्याची काही बोलानात करते शंकराशी एकनिष्ठ नाहीत, पैशाचे लोभी. तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही देवावर विश्वास नाही ठेवला, भगवंताचा अपमान केला, माळा काढून खाल्लं, त्यामुळं तुम्हाला 50,000 दंड ठोकायला पाहिजे, हात ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही खऱ्या देवाचे भक्त नाहीत. आणि जे भक्त आहेत त्यांनी काही खाल्लं नाही, त्यांना मी 2-2 लाख रुपये देणार आहे. त्यांनी ते घेऊन जावे. ते खरे भक्त होते ते म्हणले बाबा 2 लाखच काय, पण 2 पैसे सुद्धा आपल्याला नको, आपण भगवंत निष्काम भक्ती करतो. तर अशा दृष्टीने समाजामध्ये सध्या वातावरण चालू आहे. याच्या मागं खाण्याकरता, धर्मांतर करण्याकरता माणसं पळतात इकडून तिकडं. इकडे आमच्याकडे आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये देऊ, 1 कोटी रुपये देतो. बरेच लोक 1 कोटी रुपये करता तिकडे गेले, वर्ष 2 वर्ष राहिले, पैसे पुढे बंद झाले, पुन्हा आपल्या मूळ धर्मात आले. असं सध्या समाजामध्ये पळापळी चाललेली आहे. हे असं कोणी काही करू नका. परमेश्वर आहे त्याची भक्ती करा, मला सर्व काही प्राप्त होईल. एकनिष्ठ राहा, भगवंताशी एकनिष्ठ राहा, म्हणजे मग तुम्हाला तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. कुठल्या मोहाला बळी पडू नका. ओम स्वयंभू श्री अमृतमंथरेश्वर कलकत्ता महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी माता की जय. महादुर्गा की जय. शाकंभरी माता की जय. ब्रह्मश्री यात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.